नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील 100 वर्षाची परंपरा लाभलेल्या हबब नाना महाराज यांच्या प्रेरणेने निघालेल्या हबब मेघश्याम महाराज यांच्या दिंडीचे धुळ्यात जंगी स्वागत करण्यात आले. अभ्यास विज्ञानाची सांगड घालणारी ही दिंडी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 5 वृक्षांची लागवड करत जात असते. धुळ्यातील गजानन टी हाऊसचे मालक चंद्रकांत पोद्दार, प्रमोद पोद्दार, कोमल पोद्दार यांनी या दिंडीचे स्वागत केले. तसेच दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. महाराष्ट्राचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातून आषाढी शुद्ध एकादशी निमित्त गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली ही पंढरीची वारी आज उत्तरोत्तर वाढत आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यातून बालाजी संस्थान शिंदखेडा तालुक्यातील वैकुंठ निवासी नाना महाराज बुवा यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही वारी आज तेथील मठाधिपती परमपूजनीय मेघश्यामजी महाराज बुवा यांच्या माध्यमातून धुळे महानगरीमध्ये तिचं आगमन झालेलं आहे. धुळे शहरामध्ये प्रथमतः आगमन झाल्यानंतर नारायण बुवा समाधी येथे दर्शन घेतल्यानंतर आता या ठिकाणी धुळे शहरातील एक उद्योगपती, चहाचे मोठे व्यापारी, गजानन टी हाऊसचे मालक, हरिभक्तपरायण चंद्रकांत उर्फ गोटू नाना पोद्दार यांच्या निवासी ही 20 वर्षापासून आलेली ही दिंडी सोहळा या ठिकाणी आलेला आहे. या दिंडीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि या वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी वारीच्या वारकऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी निर्मल वारी, आरोग्य वारी म्हणून सुरू केलेली आहे. धुळे महानगरामध्ये धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून एबी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही आजपर्यंत 4 दिंडींचा हा कार्यक्रम केला. आज ही 5व्या दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची या ठिकाणी आरोग्य चाचणी केल्या जाते. त्यांच्याबरोबर औषधं, गोळ्या, किट देऊन त्यांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी केल्या जाते. याचे प्रमुख कमलेश भाऊ देवरे आणि डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व डॉक्टर मंडळी टीमचं या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचं मी गोटू नाना पोद्दार यांनी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.